शासन लागले भिकेला, शासकीय सामान लागले विकायला। डहाणू तालुक्यातील एना प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, जिथे जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यायची त्या दवाखान्यातूनच थेट सरकारी सामान भंगारवाल्याला विकला जात होता, तेही केवळ 20 रुपये किलो दराने। लोखंडी पलंग, कपाट, खुर्च्या आणि इतर सामान 2-3 टेम्पोमध्ये भरलं जात होतं। पण त्याच वेळी घटनास्थळी पोहोचले भारताच्या मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाचे कार्यकर्ते कॉम्रेड प्रदीप सपाटे, गणेश सपाटे आणि इतरांनी थेट मोबाईल काढून चित्रीकरण सुरू केले। हे सामान सरकारी आहे, कोणत्या अधिकाराने विकता, असा थेट सवाल डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना विचारताच अधिकाऱ्यांची एकच तारंबळ उडाली। कोणीतरी चेहरा झाकला तर कोणीतरी नजर चुकवली। वास्तव पुढे आलं आणि बातमी पोहोचली थेट कॉम्रेड शेरुवाग यांच्यापर्यंत। त्यांनी तात्काळ डहाणू गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि पुढे काय सत्य घटना उधळली झाली। गट विकास अधिकाऱ्यांनी दिले तातडीचे आदेश, जे विकायला निघालं ते सगळे परत जागी ठेवा। आता संपूर्ण सामान पुन्हा जागी परत ठेवलं गेलं असलं तरी हा प्रकार इथेच थांबू शकतो का? लाल बावट्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला इशारा, जर गुन्हा दाखल केला नसेल तर भीक मागे आंदोलन छेडू। कॉम्रेड शेरुवाग यांनी संतप्त सुरात स्पष्ट केलं की शासकीय पगारावर भागत नसेल तर हे अधिकारी भंगारात सामान विकून खाणार की काय? आम्ही जनता भीक मागून शासनाला पैसे गोळा करून देऊ। हा आवाज फक्त डहाणूचा नाही, हा आवाज आहे शासनातील गडकी होत चाललेल्या नैतिकता उघड करणारा। आता प्रश्न आहे, या भ्रष्ट कारवाई होणार का? चोरीचा सामान परत जागेवर ठेवला, परंतु तो कोणी विकायला लावला होता? या दोषी कोण यांच्यावर तपास करून कारवाई केली जाणार का आणि दोषींवर गुन्हा दाखल होणार का, याकडे सर्व डहाणूकरांचे लक्ष लागून असून तूने बोला था ना इधर? हमने नहीं बोला, वो गया था सर, इधर से ही गया था लेने के लिए। अरे यार तू खींच ले मेरे भाई, फोटो खींच ले मेरी गाड़ी के साथ ना ले वीडियो हो गया ना। चलो भरो। द पोलीस न्यूज करता निलेश दांडेकर,